महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे, परंतु मराठा आरक्षण जे 10% दिलेलं आहे त्या मराठा आरक्षणाच्या अंतर्गत येणारे जे काही मराठा बांधव आणि भगिनी आहेत यांच्या मनामध्ये एक प्रश्न या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून चालू आहे की सर, या पोलीस भरतीमध्ये आम्हाला फॉर्म भरत असताना आमच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आहे, परंतु ते आता जर ग्राह्य धरल्या जात नसेल तर आम्हाला मराठा आरक्षणासाठी जे आम्हाला जो प्रवर्ग दिलेला आहे एससीबीसी, या एससीबीसी प्रवर्गाच्या अंतर्गत आता आमच्याकडे ते प्रमाणपत्र नाहीये। पण मी अगोदर सांगितलं होतं की या संदर्भात महाराष्ट्र सरकार काहीतरी मार्गदर्शक सूचना आपल्याला देईल आणि खऱ्या अर्थाने आज ती मार्गदर्शक सूचना आलेली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिते पाटील या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहे की जे मराठा आरक्षण जे 10% दिलं होतं याचं प्रमाणपत्र सुरू झालेलं आहे का सर, आणि याला एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल लागणार आहे का, या सर्व गोष्टींचं माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर नवीन चॅनलवर आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून या पोलीस भरतीच्या 17,000 प्लस जागेच्या संदर्भातली पूर्ण माहिती आणि तुमची लेखीची तयारी करून घेण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्या सदैव सोबत असणार आहे। सर बघूया आपण मग प्रमाणपत्र सर सुरू झालेले आहेत का, तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुलांना पडलाय, सर आरक्षण प्रमाणपत्र या ठिकाणी सुरू झालेले आहेत का, तर हो मी म्हणेल आरक्षण प्रमाणपत्र या ठिकाणी सुरू झालेले आहेत। बघा या ठिकाणी आज जीआर आलेला आहे, तो जीआर काय सांगतो बघा 11 मार्च 2024 चा हा एक जीआर आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम या ठिकाणी 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना। मग ह्या सूचना आता सध्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी ऑफिसेसला सर्व या ठिकाणी जेवढे काही कार्यालय आहेत या कार्यालयांना प्रदान झालेला आहे। हा जीआर तुम्ही नक्कीच बघू शकता, याला मी टेलिग्रामवर आपल्या टाकणार आहे। तर बघा म्हणजे सरळ सरळ प्रमाणपत्र देण्यासाठी आता हे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे, सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून असणारं हे परिपत्रक आहे। या परिपत्रकात काय सांगितलेलं बघा, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरता म्हणजेच एसईबीसी जो एक प्रवर्ग तयार करण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासाठी स्पेशल 10%चा, त्या 10%च्या आरक्षणामध्ये बघा अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजात जातीची प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मिळण्यास पुराव्या अभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे, बघा म्हणजे असं नाही की वेळ लावायचा, आता इथं स्पष्ट सांगितलेलं आहे सरकारनं पोरांची पोलीस भरती जवळ आलेली आहे, आता फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे 31 तारीख, अजून पोरांकडे प्रमाणपत्र नाहीत, इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की विलंब न होता प्रकरणे प्रलंबित राहतात, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी। म्हणजे फार 10 दिवसांना देतो या उद्या परवा दिवशी असं न करता जर त्यानं पूर्ण कागदपत्राची जर पूर्तता एखाद्या उमेदवाराने केली असेल आणि त्या उमेदवाराला जर जात प्रमाणपत्र द्यायला अजिबात विलंब करता कामा नये हे स्पष्ट सांगितलेलं आहे। म्हणजे इथं तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी हे जात प्रमाणपत्र मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सर, जसं ईडब्ल्यूएस ला या ठिकाणी एनसीएल लागत नव्हतं किंवा एनसीएल ईडब्ल्यूएस ला लागत नाही, कारण ऑलरेडीच तो इकॉनॉमी बॅकवर्ड क्लास मध्ये या ठिकाणी आपण बघत असतो, तो आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो तो ईडब्ल्यूएस प्रवर्ग आहे। मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सर या एससीबीसी च्या प्रवर्गाला एनसीएल लागेल का? आता बरेच लोक म्हणत होते लागल, कोणी म्हणत आहे लागणार नाही, पण आज मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत, स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी बघा या ठिकाणी की एससीबीसी ला एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल लागणार आहे हे स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम 2024 च्या कलम 5(2) मध्ये एससीबीसी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत नॉन क्रिमिनल गटाचे तत्व लागू असेल। बघा म्हणजे मराठा आरक्षणाला नुसतं कास्ट सर्टिफिकेटच नाही तर त्याच्यासोबत बाळांनो तुम्हाला एनसीएल सुद्धा काढायचा आहे, नॉन क्रिमिनल सुद्धा काढायचा आहे। याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक 25 मार्च 2013 अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट
याकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच प्रकारच्या सूचना बघा काय म्हणते, जसं 16 डिसेंबर 2017 विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरता नॉन क्रिमिनल साठी उत्पन्न मर्यादा म्हणजे 8 लाख इतकी करण्यात आली आहे। याबाबतचे नियम SEBC वर्गास म्हणजे स्पष्ट दिलेला आहे। मराठा समाजात सुद्धा लागू राहिलं म्हणजे तुम्हाला NCL काढायचं आहे, नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला काढायचं आहे। हा आहे या ठिकाणी सरकारनं म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात दिलेलं हे एक बाळांनो तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे प्रमाणपत्र आहे, याच्यामध्ये वरती तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट इथं या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे पार्ट A आणि पार्ट B। बघा परिशिष्ट अ मध्ये तुम्हाला हा कास्ट सर्टिफिकेटचा प्रमाण या ठिकाणी प्रमाणपत्राचा नमुना दिलेला आहे, असं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल। त्यासोबतच तुम्हाला नॉन क्रिमिनल सुद्धा काढायचं आहे, हे सुद्धा या ठिकाणी सक्षम प्राधिकाऱ्याकडूनच काढायचं, कोणाकडूनही काढायचं नाही, म्हणजे शेतू आणि तहसील याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सर हे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रमाणपत्र कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, हे कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत एकदा बघून घ्या। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आत्ताही सांगतो। सगळ्यात पहिले तुमच्या जातीचा पुरावा, मग तुम्ही मराठा आहात याच्यासाठी तुमची TC, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा शिकत असल्यास तिथला बोनाफाईड आणा, सर्टिफिकेट आणा ज्याच्यामध्ये जातीचा उल्लेख आवश्यक आहे। तुमच्या कास्टच्या TC वर मराठा जात असा उल्लेख आवश्यक आहे। दुसरं महत्वाचं त्याच्यासोबत तुमच्या वडिलांचा जन्म जर बघा जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी झाला असेल रोजी किंवा त्याच्या अगोदर झाला असेल तर मग इथं स्पष्ट सांगितलं वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही मिळाला तर ते ज्या शाळेत होते त्या शाळेमधून खासरा पत्रक आणलं तरी चालते। बघायचं ते कोण्या शाळेत शिकले, त्या शाळेमध्ये त्यांचं निर्गम उतारा खासरा पत्रक असते, तिथून तुम्हाला मिळू शकते। कुटुंबातील व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू दाखला हे सुद्धा चालते, ज्याच्यावर मराठा आरक्षणाचा मराठा हे जात उल्लेख असावा। सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत कुटुंबातील जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्या सेवा पुस्तिकेवर जर मराठा लिहिलेला असेल तोही चालते, फक्त कुटुंबातला पाहिजे। पण आता विषय असा आहे, सर वडिलांचा जन्म 1967 नंतर झाला, मग मी काय करायचं? जर वडिलांचा जन्म 13 ऑक्टोबर 1967 जर नंतर झाला असेल तर वडिलांचा पुरावा जर मिळत नसेल तर मग काय करायचं? आजोबा असतील, तुमचे काका असतील, मोठे चुलते असतील, यांचा पुरावा चालते। शाळा सोडल्याचा त्यांचा दाखला किंवा त्यांचंही खासरा पत्रक या ठिकाणी चालते। वडिलांचं नाही मिळालं तर बघायचं आजोबा कोण्या शाळेत होते किंवा त्यांचे भाऊ कोण्या शाळेत होते, जे काय असेल ते ओके। व्यक्तीचा तेच जन्म किंवा मृत्यू असेल तेही चालते दाखला। सरकारी निमसरकारी शाळेत जर तुमच्या त्या सेवेमध्ये जर घरातला एखादा व्यक्ती असेल त्याचंही चालते, किंवा समाज कल्याणकडील जात व पडताळणी समितीने वैध ठरवलेले जात प्रमाणपत्र, किंवा तुमच्याच एखादा कुटुंबातला तुमच्या एखाद्या नात्यातला एखादा असा व्यक्ती आहे की ज्याचा ऑलरेडी मराठा आरक्षणाचं सर्टिफिकेट काढला आणि त्याची जात पडताळणी झाली म्हणजे व्हॅलिडिटी झाली, असाही दाखला चालेल। पण असा दाखला सध्या तर तुम्हाला मिळणार नाही, कारण आता नवीनच हा 10% GR या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दुसरं हे कागदपत्र पाहिजे, रहिवासी प्रमाणपत्र याच्यातलं कोणतंही एक घ्या, आधार कार्ड घ्या, राशन कार्ड घ्या, लाईट बिल, इलेक्शन कार्ड, रहिवासी दाखला ग्रामपंचायतचा, मला असं वाटतं हे सगळ्यांकडेच आहे, हे सोबत तुम्ही घेऊन जाऊ शकता। याच्यातलं एकच लागणार आहे पण सोबत घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर बघा सेतूमध्ये जाताना ही कागदपत्रे सोबत न्यायची आहे। जात प्रमाणपत्र काढण्याकरिता अर्ज घ्या, तिथं बाहेरच असते, तो अर्ज घ्यायचा आहे। त्या अर्ज पूर्ण भरायचा व त्याला 10 रुपयाचे त्या तिकीट कोड स्टॅम्प ही या ठिकाणी लावायची आहे, त्याला चिटकवायचं आहे। सर्व कागदपत्र जी सांगितली ती जोडायची आहे। सेतूला फॉर्म जमा करून पावती टोकन घ्यायचं आहे, म्हणजे हे पावती टोकन तुम्हाला भरपूर ठिकाणी या ठिकाणी कामी पडणार आहे। महत्वाचं कागदपत्रे कोणती जोडावी? अर्ज पूर्ण भरायचा, 10 रुपये तिकीट जोडायचं, राशन कार्डची सत्यप्रत, रहिवासी दाखला, तुमचा जात पुरावा जो मराठा या ठिकाणी लिहिलेला असेल तो जोडायचा। 13 ऑक्टोबर 1967 आधीचा जात पुरावा द्यायचा। एक सध्या कोऱ्या कागदावर तुमच्या जातीबद्दल वंशावळ द्यायची, म्हणजे इथं आजोबा, मग त्या आजोबाचे इथं समजा 4 मुलं, मग त्याच्या मुलाचे तुम्ही मुलं, असं वंशावळ तुम्ही मनानं तयार करायची आहे। मनानं म्हणजे तुमच्या घरातल्या माणसाची तुम्ही लिहून द्यायची आहे। अर्जदार सज्ञान असेल तर स्वतःचं प्रतिज्ञापत्र, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर स्वतःच प्रतिज्ञापत्र, आता तुम्ही पोलीस भरती करताय म्हणजे तुम्ही सज्ञान आहात। जर एखादा अज्ञान असेल तर आईचं किंवा पालकाचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी चालतं। एवढं महत्वाची माहिती लक्षात ठेवा। पोलीस भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्ण आपण अशी ऍप नंबर 1 विश्व मराठी ऍप नंबर 1 वर एक परिपूर्ण अशी बॅच
गणित मराठी बुद्धिमत्ता GKGS 600+ व्हिडिओ ज्याच्यामध्ये आहेत अशी दर्जेदार बॅच घेऊन आलेली आहे। ही सुद्धा बॅच तुम्ही 799 रुपयामध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीवर किती वेळा व्हिडिओ बघू शकता आणि ही बॅच नक्कीच घेऊन तुम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ शकता, ज्याच्यामध्ये PYQ सुद्धा आहेत। त्याच्यानंतर जर स्पेशल विषय घ्यायचा असेल तर GKGS आणि मराठी हे दोन्ही ऍप आहेत आपले, विश्व मराठी ऍप नंबर 1, विश्व मराठी ऍप नंबर 2, कोणत्या ऍपवर जाऊन या ठिकाणी हे तुम्ही घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस शिपाई चालक साथी सुद्धा 20 प्रश्नांची जी बॅच आहे ती 199 रुपयाला आपण चालू केलेली आहे ऍप नंबर 2 वर। बेस्ट लक। माहिती कळली असेल लवकरात लवकर प्रमाणपत्र काढून घ्या, यशस्वी व्हा आणि लवकरात लवकर फॉर्म भरा। फॉर्म भरताना गडबड करू नका। बाय, टेक केअर।